आपल्यासोबत गणेश गीते आहेत जे आज भाजपमध्ये घर वापसी करणार आहेत। काय नेमकं विचार की परत घर वापसी करायचा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं तुम्ही निवडणूक लढला होतात आणि आता परत भाजपमध्ये प्रवेश? नाही, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत मी पूर्वी 10 वर्ष सक्रिय काम करत होतो। अनेक पदं भारतीय जनता पार्टीने मला दिलेले होते। मी विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो आणि मी विधानसभेची निवडणूक लढलो। पण या ठिकाणी परत एकदा जर मला मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर त्यासाठी मला प्रवाहात राहणं गरजेचं आहे आणि जे लोक माझ्याबरोबर होते त्यांच्याबरोबर मी पण असणं गरजेचं आहे। त्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो। नाशिकमध्ये बऱ्याच प्रमाणावर म्हणजे नेते असतील, पदाधिकारी असतील, भाजपमध्ये प्रवेश करतात। मग ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, काय नेमकी कारण आहेत? नाही, नाशिकमध्येच नाही म्हणता येणार, महाराष्ट्र आणि देशामध्ये अनेक ठिकाणी लोक मोदीजींचं काम असेल, राज्यात देवेंजींचं काम असेल, त्यामुळे या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात येत आहे आणि त्या कामावर लोक खुश होऊन येत आहे। बाकी त्यासाठी दुसरं काही कारण असण्याची गरज नाही। बरं, दुसरं म्हणजे काही माजी नगरसेवक सुद्धा तुमच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत। काय नेमकं कोण कोण करणारे पक्षप्रवेश? आज या ठिकाणी माजी नगरसेवक कमलेश बोडके सभागृह नेते होते नाशिक महापालिकेचे, ते पण माझ्यासोबत प्रवेश करताय। प्रशांत दिवे नगरसेवक होते, तेही प्रवेश करताय। सीमाताई ताजने नगरसेविका होत्या, त्याही या ठिकाणी माझ्यासोबत प्रवेश करताय। आज ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे त्यासोबतच इतर जे आहेत ते सुद्धा प्रवेश करणार आहेत? नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही। आपल्यासोबत सुधाकर बडगुजर आहेत। तुम्ही आल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या संख्येनं तुमच्यासोबत अनेक जण येत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, कारण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व हे सर्वांना मान्य झालेलं आहे आणि त्यांचा विकास करण्याची पद्धत आणि कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याचा एक आनंद आहे। सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे सुद्धा पक्षप्रवेश भाजपमध्ये करणार होते, मात्र त्यांचा पक्षप्रवेश थांबवला कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे म्हणून। नाही, त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही, पण त्यांचा प्रवेश आज निश्चित झालेला होता हे निश्चित आहे, परंतु थांबवला का नाही मला माहिती नाही। पण निश्चित होता दोन म्हणजे महानगर प्रमुख जे मामा राजवाडे आहेत ते सुद्धा पक्षप्रवेश भाजपमध्ये करणार होते? नाही, सर्वांमध्ये चर्चा चाललेली होती अशी आणि त्या चर्चा ते गिरीश भाऊंनाच जास्त माहिती आहे। बागुल पण प्रवेश करणार होते? नाही, गिरीश भाऊंनाच माहिती आहे। शेवटचा प्रश्न, संजय राऊत असं म्हणतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनावर दबाव टाकून भाजपमध्ये प्रवेश केला जातोय, जे फरार आहेत त्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश दिला जातो, ते काय बोलले ते मी काही ऐकले नाही आणि त्याच्यावरती उत्तर देणं मला काही बंधनकारक आहे। तुमच्याबद्दल सुद्धा तेच बोलले? माझ्याबद्दल बोलण्याचा काही त्यांना अधिकार राहिला नाही, कारण त्यांनी मी ज्यावेळेस काम केलं बरेच दिवस त्या ठिकाणी 18 वर्ष काम केलं, निष्ठेने काम केलं आणि पक्षातनं बाहेर पडल्यानंतर त्यांना बोलण्याचा अधिकार माझ्यावर नाही। त्यामुळे आपण बघतोय सुधाकर बडगुजर त्यासोबत गणेश गीते हे आज पक्षप्रवेश पुन्हा एकदा भाजपमध्ये करतायत आणि सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की संजय राऊतनी जे काही प्रतिक्रिया दिलेली आहे, जे काही वक्तव्य केले त्यावर ते बोलण्याचं खरं तर टाळत ते म्हणतात की संजय राऊत हे माझ्याबद्दल जे बोलत असतील त्यांना माझ्याबद्दल बोलण्याचा आता अधिकार उरलेला नाही आहे। शिवाय मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेशाचा जो सस्पेन्स आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की त्यांचा पक्षप्रवेश आज भाजपमध्ये होणार होता, मात्र सध्या हा पक्षप्रवेश थांबवण्यात आलेला आहे कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जात होता त्यानंतर आता अजूनही अधिकृत जरी सांगितलं गेलं जात नसलं तरी मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेश जो आज होणार होता तो थांबवल्याचं कळतंय। कॅमेरामॅन अनिल संगारे, वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।